महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जो खेळखंडोबा गेले काही दिवस सुरू आहे, त्यात कालच्या दिवसानं प्रचंड मोठे ट्विस्ट पाहिलेले आहेत. त्यात खूप चढ-उतार पाहिलेत. काल काय तर पहिल्यांदा उद्धवजी फुरगटून बसल्याच्या बातम्या आल्या. त्याच्याही आधी परवा शिवसेना बहुधा स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या पसरल्या. अनेक जिल्हा प्रमुखांना मातोश्रीवरून एबी फॉर्मचं वाटपही झालं. महाविकास आघाडी फुटणार अशी शक्यता निर्माण झाली. आता बघा, मला पत्रकारितेत जवळपास 20 वर्ष झालीत. म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये काम करायला लागलो त्याला 19 वर्ष तर निश्चितच झाली. त्याच्या आधी मी 12 वर्ष आमदारांचा पीए म्हणून काम करत होतो आणि ते करत असताना राजकीय व्यवस्थापनाचंही काम करत होतो. एकंदर 30 एक वर्षाचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. मग मी परवा रात्री तातडीनं महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता असल्याचा जो व्हिडिओ केला त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटलं. अरे असा कसा उथळ बालिश की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे इतके सुमार बुद्धीचे नेते आहेत का की त्यांना एक कळू नये की एकत्र लढलो तरच सर्वायवल आहे. बटोगे तो कटोगे हा नियम त्यांना सुद्धा लागू होतो. मग ते वेगवेगळे कसं काय लढतील आणि हा बाबा काय सांगतोय महाविकास आघाडी फुटणार. नव्हे फुटली नाही, ते वेगवेगळे होऊन अजिबातच लढणार नाहीत, तेवढे ते सुज्ञ आहेत. पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी एक प्रकारचं दडपण आणून महायुतीच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करू पाहत असते, तोच प्रकार त्या पद्धतीचं नरेटिव्ह सेटिंग उजव्या विचारांच्या माध्यमांकडून का केलं जात नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटत आलं. आपण तसं उघडपणे बोलतही असतो पण करत मात्र काहीच नाही. मला वाटलं सुरुवात आपल्यापासून करावी. पण बघा, मी खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर तो व्हिडिओ बनवला की उभाटा सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मूडमध्ये आहे. त्याला आधार हाच होता की किमान 4 जिल्हा प्रमुखांना एका जिल्हा प्रमुखाच्या चिरंजीवाला, कारण त्यांनी फोन उचलला आणि त्यांचा फोन त्यांच्या चिरंजीवाकडे होता, तर मी फोनवर गाठले आणि त्यांच्याशी बोललो. त्यांनीही दुजोरा दिला की होय, आम्हाला एबी फॉर्म मिळालेले आहेत, लढायची तयारी करा असंही सांगितलं उद्धवजींनी. मगच मी त्या विषयाला हात घातला. मला माहीत होतं की काय वेगवेगळे लढणार नाहीत. त्या शेंबड्या पोरालाही माहीत होतं की हे वेगवेगळे काय लढणार नाहीयेत. मग मी काय तीर मारला, काहीच नाही. पण किमान 1.5 लाख लोकांनी तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिलाय आणि किमान त्यांच्यापर्यंत महाविकास आघाडीतला सावळा गोंधळ पोहोचलाय. हे काय कमी आहे? असो, आपण या महाविकास आघाडीने चालवलेल्या खेळखंडोव्यामागचं षडयंत्र समजावून घेऊया. का करतायत हे सगळं? कारण हे मुरब्बी राजकारणी असा चावटपणा करत टाइमपास करणार नाहीत. अर्थात या मावा आघाडीत एकच नेता असा आहे जो मुरब्बी असं म्हणता येईल त्याला. त्याचं नाव शरद पवार. बाकी सगळे मुरंबा आहेत. संजय राऊत हा उथळ पाण्यातला मासा आहे जो सतत खळखळ करत असतो, तडफडत असतो. त्रस्त संबंध किंवा तडपती आत्मा हे शीर्षक खरं तर इतर कुणाला नाही पण संजय राऊतांना चपखल लागू पडतं. हा माणूस नेहमीच अतृप्त असल्यासारखं वाटतं. काँग्रेसमधला खरा मुरलेला नेता जर कोणी असेल तर तो पृथ्वीराज चव्हाण. त्यांना मात्र राज्यातल्या वाटाघाटीत किंवा या सक्रिय राजकारणापासून नेहमी दूरच ठेवलं जातं. ते हाताला लकवा मारलाय काय वगैरे. पण हा सगळा जो काही हा दृष्टिकोन आहे तो जे काँग्रेसच्या दृष्टीनं तोट्याचा आहे. पृथ्वीराज चव्हाणांना लांब ठेवणं. पण त्यांना नाना, आप्पा आणि त्यांच्या गावगप्पा या पलीकडे जाताही येत नाही काँग्रेसवाल्यांना. दुसरे आपले उद्धवजी. त्यांना जसं अर्थसंकल्पातलं काही कळत नाही तसंच त्यांना राजकारणही कळत नाही. कधी कुठे राजीनामा द्यायचा, कधी कुठे काय बोलायचं, कुठे काय चाल खेळायची व त्यांचं ज्ञान तोकडं आहे. हे खुद्द शरद पवारांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आपण बापुडे त्यावर काय बोलावे? पण काही झालं तरी उद्धवजींना हे मुरब्बी पैलवान अजून खुफिया बनवू शकत नाहीत. कारण लुटी हुई बस्ती में क्या पाओगे? टूटा हुआ चिराग और बुझती हुई आग. भंगारही सापडलं तर नशीब. बिचाऱ्या उद्धवजींना शरद पवारांचं मार्गदर्शन लावलं आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एकदम भगिनी भागोदरी, ते आहे ना, ओम भगबुगे भगिनी भागोदरी वाला तो बोलका बावला झाला. तुम्ही जरा तिकडे बाहेर बसा, असं पवार एकेकाळच्या महाराष्ट्राच्या सीएम न सांगतात. नुसतं सीएम नाही, नंबर 1 सीएम न सांगतात. दुसरीकडे उद्धवजी एवढे गांगरलेत की त्यांची अवस्था म्हणजे त्या बाईसारखी झाली आहे जिनं पहिला नवरा नीट पंचपक्वानांचं जेवण देत नाही किंवा जो देत होता ते तिला गोड लागत नव्हतं, लाड करत नाही. तसा बरा होता, म्हणजे सभ्य होता, सुसंस्कृत होता. पण हे काही दुर्गुण तिच्या दृष्टीने.
म्हणून दुसरा केला. तर तो निघाला गावगुंड, उठताला बसता बुक्की, याशिवाय त्याला दुसरं काही जमतच नाही. मग पहिल्याच्या घरची पोळी गोड नव्हती म्हणून त्याला सोडलं, आता दुसऱ्याच्या लाथा गोड मानाव्या लागतात अशी अवस्था झाली. काय कसं हे मी जे काय बोलतोय, मी हे विधान केलंय, त्या समर्थनार्थ तुम्हाला आता मी पुढे काही सांगणार आहे. आता तुम्हीच बघा, गोरेगावच्या नेस्कोमध्ये उद्धवजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना बोलले होते, की युतीत त्यांची 25 वर्ष सडली. सडली म्हणजे पार कुजली ना राव. 1989 ते 95 हा 6 वर्षांचा मी हिशोबच करत नाही. पण 95ला राज्यात युतीची सत्ता आली होती, तेव्हा हे महाशय मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर आपल्याच विश्वात मग्न होते, राजकारणात नव्हते. त्यावेळेस सेनेला युतीत लढत असताना 169 जागा लढवायला दिल्या होत्या भाजपने. 99ला 161 जागा मिळाल्या होत्या. 2004 मध्ये 163 जागा होत्या. तर 2009ला 160 जागा आणि 2014ला युतीमध्ये आणखीन छोटे-छोटे पक्ष आले. त्यामुळे झालं काय, की वाटाघाटी लांबल्या आणि 124 जागा मिळाल्या तरीसुद्धा. जर जास्त जागा लढवाल तर जास्त जागा जिंकण्याची शक्यता वाढतात. म्हणून सगळ्यांचा जास्त जागा लढवण्याचा आग्रह हा असतोच. पण एवढ्या जागा लढवायला मिळूनही त्या कालखंडाचा विचार करत उद्धवजी म्हणतात, ती 25 वर्ष आम्ही युतीत चढलो. आम्हाला दाबलं गेलं. अहो तेव्हा तर युतीतला मोठा भाऊ शिवसेनाच होता आणि बाप माननीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या धाकापुढे कमळाबाईची हातभर फाटायची म्हणे. मग असं कसं म्हणता, की त्याही काळात भाजपने तुम्हाला दाबलं? दाबलं जाणं काय असतं? सडणं काय असतं? हे खरं तर तुम्ही आत्ता अनुभवताय. आत्ताशी अनुभवताय. आधी 95 जागा देतो असं म्हटलेल्या तुमच्या सख्या सोबत्यांनी आता काल नवा फॉर्म्युला जाहीर केलाय. त्यात तुमचे गणित तज्ज्ञ संपादक विश्वप्रवक्ते संजय राजाराम राऊत भांडूपवाले तेही होते. त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला 85 जागाच मिळतायत. 85 गुणिले 3 म्हणजे 270 असं नवीन गणित या बहादरांनी मांडलंय. अर्थात 85-255 हे शाळेत गेलेल्यांनाच कळतं म्हणा. पण उभाटा सेनेत शिकल्या सवरल्यांची कमतरता भासू लागली की काय असं वाटतंय आता. 270 मधून 255 गेले, उरले 15. या 15 जागांची बंदरबाट होणार आहे. जी बंदरबाट पवार आणि काँग्रेसचे चाणक्य करणार आहेत. तुमच्या वाटेला फक्त 85. म्हणजे तुमची अवस्था माकडाचं ऐकून अरुंद ढोलीत अर्धवट अडकलेल्या त्या सिंहीणीसारखी झाली, जिचा पार्श्वभाग उघडा पडलाय. आता माकड मागून काहीही करायला मोकळा आहे. मग अशा विदारक स्थितीतही आपण ते युतीत सडला पुराण सतत का सांगत फिरत आहात? कमालीची आदळआपट करून आणि त्यानंतरही मावा आघाडीत तुमच्या वाट्याला फक्त 85 जागा येणं म्हणजे बहरणं म्हणायचं का? याचा तरी विचार करा. मित्रो, मी तुर्तास इथेच थांबतो. उभाटा सेना भाजपसोबतच्या 25 वर्षांच्या युतीत बहरली की सडली यापेक्षा मावा आघाडीच्या सुगंधी तंबाखूवाल्यांनी यांना ढोलीत अडकवत अजून किती बहरून आणायचा आणि फुलवायचा विचार केलाय हे तुम्हाला जाणवलंच असेल. तेव्हा ते अजून फुलवून कमेंट्स करून नक्की व्यक्त व्हा. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.